मध्यंतरी कंत्राटदारांचे व्हिडिओ आले होते. कंत्राटदार सांगतायत आपल्या महाराष्ट्रामधली मराठी मुलं मुली जे नव्याने कंत्राटदार झालेत त्यांना किती म्हणे, तर जे कंत्राट मिळतं त्यातलं जवळपास 56% पैसे द्यावे लागतात म्हणे, वाटावे लागतात, चारावे लागतात. काम काढलंय ते काम त्यांनी 44% मध्ये करायचं. तुम्हाला असेच रस्ते मिळणार, असेच खड्डे मिळणार. हे आपल्या कंत्राटदारांचं कामच नाही. ते मी त्या मगाशी बोललो ना, मी त्या डॉक्युमेंटरीमध्ये मी म्हटलंय, त्याच्यात दिलंय. छत्रपती शिवाजी टर्मिनस आपलं अगोदरचं VT स्टेशन 1800 सालात बांधलंय. 1800 सालात. त्याला मुंबईची लोकसंख्या पण तेवढी नव्हती. 1800 सालात बांधलेलं रेल्वे स्टेशन आज लोकांना पुरतंय. इतकी लोकसंख्या वाढल्यानंतर पण याला म्हणतात हे काय होऊ शकतं, हे किती लोकांना पुरू शकतं. किती माणसं तिकडे येतात, किती माणसं उतरतात, किती माणसं चढतात. हे 1800 सालात बांधलंय. अमेरिकेमधली एम्पायर स्टेट बिल्डिंग, किती उदाहरणं द्यायची हो जगामधली तुम्हाला. एम्पायर स्टेट बिल्डिंग जाऊन बघा, पाहिली नसेल तर तुमची ह्याच्यावरती जा, इंटरनेटवरती जा आणि बघा. ती एम्पायर स्टेट बिल्डिंग ती पण तेव्हाच 1933 साली बांधली. किती वर्ष लागली असतील. ती साधारणपणे 110 मजली उंच आहे. 110 मजली म्हणजे आता हा हॉल आहे ना, या हॉलच्या चौपट असेल, चौपट 5 पट असेल उंच, 5 पट 6 पट असेल जास्ती. एवढा त्याचा फ्लोअर आहे. 110 मजली उंच आहे ती. किती वर्ष लागली असतील त्याला ती इमारत बांधायला. त्या इमारतीमध्ये खाली ग्राउंड फ्लोअरला बेसमेंटमध्ये एक बॉम्बस्फोट झालाय. त्या इमारतीवरती एक छोटं विमान, परंतु एक विमान आदळलेलं आहे. आजही ती ताठमानेने उभी आहे इमारत. एम्पायर स्टेट बिल्डिंग किती वर्षात बांधली. 14 महिन्यात. 14 महिन्यात बांधलेली इमारत आहे ती. 14 महिन्यात 1800 साली बांधलेल्या इमारतीला आजही काही होत नाही. त्यांनी बांधलेले ब्रिजेस बघा, त्यांनी बांधलेले फ्लायओव्हर्स बघा. आज ब्रिटिशांच्या काळामध्ये जे फ्लायओव्हर्स बांधले गेले, जे ब्रिजेस बांधले गेले, आपल्याला इंग्लंडवरनं आजही पत्र येतात बरं का. म्हणजे काय प्रकारची सिस्टीम असेल विचार करा. पत्र काय येतात, आम्ही असा असा इथे हा ब्रिज बांधला होता. अशा अनेक ब्रिज बद्दल आलेत ना त्यांची पत्र महाराष्ट्र सरकारला, असा इतरही सरकारना आलेत. असा ब्रिज बांधला होता, त्याची 100 वर्षाची आमची गॅरंटी संपलेली आहे. आता तो तुम्ही बघा. 1947 साली ब्रिटिश गेले. 1947 साली. त्याच्या अगोदर 150 वर्ष त्यांनी राज्य केलं. त्यावेळेला बांधलेले ब्रिजेस आहेत. काय गरज आहे हो त्यांना सांगायची. पण हे फक्त भारतात नाही होत. त्यांनी जिथे जिथे राज्य केलं तिथे तिथे यांची पत्र जातात की आमची गॅरंटी संपली. आमची 100 वर्षाची गॅरंटी होती. 100 वर्ष. हा टिळक ब्रिज पासून सगळे इथला हे त्यांच्या काळात बांधले गेलेले आहेत. अजूनही आहे. मग आमच्याकडे काय होतं. आमच्या रस्त्याला काय खड्डे पडतात. बरं, ज्यांनी रस्ते बांधायचे आहेत ते आमचे नितीन गडकरी, ट्रान्सपोर्ट मिनिस्टर. म्हणजे पेट्रोलमध्ये इथेनॉल घातलं पाहिजे आणि मग ती गाडी कशी चालेल. आणि अरे पेट्रोलियम मंत्री बोलेल ना त्याच्यावरती. पेट्रोलियम मंत्री ब्र काढत नाही त्याच्याबद्दल, इथेनॉल बद्दल आणि पेट्रोल बद्दल. ट्रान्सपोर्ट मिनिस्टर ते ह्याच्यावरती प्रवचन देत आहेत.
काय बोलायचं मग, कोणाचं काम कोण करतंय, काय चाललंय देशामध्ये, काही थांगपत्ताच नाही. आणि सगळे निगरगट्ट झालेले आहेत. परवा दिवशीच मी एका पत्रकाराला बोललो, म्हटलं चायला, म्हटलं असं झालेलं आहे, म्हटलं सरकारला परसाकडे साफ होते, आपणच कुंथत बसलोय. आपल्यालाच त्या सगळ्या गोष्टींचं वाईट वाटतं. हे काय चाललंय, झाडाच्या झाडं काढली जात आहेत, जंगलाच्या जंगलं उद्ध्वस्त होत आहेत. लोकांना राग येत नाही, लोक राग व्यक्त करत नाहीत. व्यक्त करायचं साधन मिळालंय मोबाईल फोन, त्याच्यावरती काहीतरी टाकलं, माझा राग व्यक्त झाला. तो राग मतदानामध्ये पण दिसत नाही. नेमकं हवंय काय आपल्याला, आपण नेमकं पुढच्या पिढ्यांसाठी आपण काय घडवून ठेवणार आहोत, काय करून ठेवणार आहोत. मला कोणाची सत्ता आहे कोणाची सत्ता नाही, मला ह्याच्याशी कर्तव्य नाहीये. आज भारतीय जनता पक्षाची सरकार आहे, चांगलं काम करावं, वाईट केलं बोलणार आम्ही. परंतु सगळेजण मस्तीच आहेत. त्यांच्या देशीचा एक आमदार, त्याला विचारलं काय चाललंय, म्हणे काल म्हणे झाड पडलं ना ते, त्याच्यात एक माणूस गेला, ते त्याच्यावरती चर्चा झाली. आज तो ते गटारातला तो मुलगा पडला, त्याच्यावरती चर्चा झाली, आणि हसतायत. भावना शून्य. आणि भावना शून्य एवढ्यासाठीच कारण तुम्हाला किंमत नाही. आमच्याकडे काय चालू आहे, आमच्याकडे शहरं कशी वाढतायत, शहरं कशी मोठी होत आहेत, आमच्या पुढच्या पिढ्यांसाठी आम्ही काय करून ठेवतोय, कसली चिंता नाही, कसलं काही नाही, विचार नाही. खासदार फोडता येतोय का, आमदार फोडता येतोय का, नगरसेवक फोडता येतोय का, आमची सत्ता टिकतेय का, याच्यावरती फक्त आमच्याकडे महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. आता काय 3 वर्ष निवडणुका नाहीत, लोक म्हणणार मग आता काय आम्ही चिडून तरी काय, मतदान कुठे. अरे मतदानाची ज्याला वेळ येते ना, त्याला अगोदरचं साचलेल्या गोष्टींचा विचार करायचा असतो. चांगलं काय आणि वाईट काय या गोष्टींवरती तुमचं मतदान झालं पाहिजे. उद्या राज ठाकरे जर समजा चुकत असेल, तुम्ही बोललं पाहिजे. इतर पक्ष जर चुकत असतील, बोललं पाहिजे. लोकशाही कशाला म्हणतात ना, ती लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल ना, मी मागे पण एकदा उदाहरण दिलं होतं, आज मुद्दामून परत देतो उदाहरण तुम्हाला. ज्यावेळेला दुसरं महायुद्ध ज्यावेळेला संपलं ना, ते संपल्यानंतर सगळी वाहवा झाली. इंग्लंडची वाहवा झाली, विन्स्टन चर्चिलची वाहवा झाली. विन्स्टन चर्चिलचं ते एक फेमस त्याची ती मुद्रा होती हाताची, वी फॉर विक्टरी. त्याच्यामध्ये फक्त वी फॉर विक्टरी नव्हतं, वी फॉर विन्स्टन पण होतं, विन्स्टन चर्चिल. पण वी फॉर विक्टरी हा खास संदेश होता त्याच्यात. आणि जगामध्ये प्रचंड की विन्स्टन चर्चिलने या सगळ्या गोष्टी केल्या. 8 महिन्यांनी निवडणुका झाल्या, आणि 8 महिन्यांनी निवडणुका झाल्यानंतर विन्स्टन चर्चिल आणि त्यांचा पक्ष हरला. इंग्लंडमध्ये विन्स्टन चर्चिल आणि त्यांचा पक्ष हरला. ज्याच्या नावावरती दुसरं महायुद्ध जिंकून दिल्याची गोष्ट होती, तो 8 महिन्यानंतर निवडणुकीमध्ये हरला. पत्रकारांनी ज्यावेळेला लोकांना प्रश्न विचारले की या माणसाने असं एवढं युद्ध जिंकून दिलं, एवढी तुम्ही वाहवा केली, एवढं त्याला डोक्यावरती घेतलं, आणि निवडणुकीला तो हरला कसा काय, सरसकट लोकांनी दिलेलं उत्तर होतं, युद्ध काळामध्ये तो योग्य होता, शांततेच्या काळात नाही. हे समजायला अक्कल लागते. याला समजायला, याला लोकशाही म्हणतात. चांगल्या गोष्टींसाठी काय असू शकतं, वाईट गोष्टींसाठी काय असू शकतं, चांगल्या गोष्टीत कोण काम करू शकतं, हे समजणारा समाज लागतो. मी नेहमी सांगतो ना की नुसतं शिक्षण घेऊन उपयोगाचा नसतो, शिक्षित असून उपयोगाचा नाही, माणूस सुज्ञ असावा लागतो. आमच्या बहिणाबाई चौधरी शिकलेल्या नव्हत्या, पण त्या ज्या बोलून गेल्या, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर, ह्या बोलून गेल्या ना, त्याला सुज्ञ लागतो माणूस, सुज्ञ.
आणि ज्या देशामधला समाज शून्य असतो त्या देशामध्येच प्रगती घडते. काय योग्य काय अयोग्य हे कळणं, नाही तर आम्ही आपल्या सकाळी उठायचं, कामावर जायचं, तेही जातात कामावर. जगामधला प्रत्येक माणूस कामावर जातो, पण विचार करतो. आपण जर या गोष्टींचा विचार नाही केला, कसं होणार मला जरा सांगा. आज खरं तर मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट सांगायला पाहिजे होती की बाबा मी त्याच्यामध्ये लक्ष घालतो आणि ज्यांनी चुका केल्या असतील त्यांच्यावरती मी इन्क्वायरी लावतो. ते राहिलं बाजूला. याच्यामध्ये जो राजकारण करेल त्याला मी बघून घेईन. बघून काय घेईन? सुसंस्कृत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, विधानसभेमध्ये बघून घेईनची कुठची भाषा आली? पण हे सगळं सुरू होतं. एक खासदार सांगतो मी बॉम्ब टाकीन, माझ्या नावावरती 5 मर्डर आहेत. हे आपल्या राज्यात होऊ शकतं आणि त्यांना हात लागत नाही कोणाचा, कारण सत्तेत गेलेत. हे बोलायची हिंमत कशी होते? कारण अंकुशच नाही कोणाचा, कोणाचाही अंकुश नाही. कुठे कुठचं काम चाललंय, तिकडे आता कुंभमेळ्याची कामं सुरू आहेत, तिथे पण सगळं गोंधळ आहे. हे जे काय महाराष्ट्रामध्ये चालू आहे, बाबांनो तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे, तुम्ही बोललं पाहिजे. बाकीच्या ठिकाणचं तर सोडून द्या, परंतु रेल्वेमध्ये तुम्ही लक्ष दिलं पाहिजेत, लक्ष ठेवलं पाहिजेत. रोज रेल्वे जाते आणि येते, एवढंच लक्ष ठेवण्यासारखं नाहीये. तिथे कोण घुसतायत इथे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कोण येतंय, कोण स्टॉल्स टाकतंय, कुठच्या प्रकारची टेंडर्स निघतायत, कुठच्या प्रकारच्या नोकऱ्या निघतायत. स्टॉलची उद्या टेंडर्स निघाली तर ती आपल्या मराठी मुलांना मिळाली पाहिजेत, प्रत्येक स्टेशनला मिळाली पाहिजेत. याच्यावर तुमचं बारीक लक्ष पाहिजे. ते जर बारीक लक्ष नसेल तर कसले काय चाटायचे वर्धापन दिन, काय करायचे वर्धापन दिन? म्हणून मी आपल्याला आज या वर्धापन दिनाच्या दिवशी फक्त तुम्हाला एकच तुम्हाला सांगायचंय, जागे राहा, सतर्क राहा, बेसावध राहू नका. आपला मराठी ठसा महाराष्ट्राच्या रेल्वेमधनं पुसला जाणार नाही याच्यासाठी काम करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.